बदलापूरच्या पोटात खूप सारे धबधबे लपलेले आहेत. त्यातले काही परिचित तर काही अपरिचित. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला मला अशाच एका अपरिचित धबधब्याला भेट देण्याची संधी मिळाली. नमस्कार, मी दिनेश नवले. या भागात बदलापूरपासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर असलेला कुडेरान धबधबा पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं. आता माझ्या होम ग्राउंडमधला हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तब्बल 1 वर्षांनी आपण बदलापूरमधला हा व्हिडिओ करत आहोत. आणि मागच्या वर्षी ज्यावेळेला पावसाळा सुरू झालेला त्यावेळेला बदलापुरातला धनगर धबधबा आपण केलेला आणि त्याच्यानंतर तब्बल 1 वर्षांनी मी तुमच्यासमोर बदलापूरमधला हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मागच्या वर्षी ज्यावेळेला आपण धनगर धबधब्यावरती व्हिडिओ केलेला त्या व्हिडिओमध्ये माझा भांडूपमधला मित्र निलेश आलेला आणि त्याच्यासोबत त्याचे 2 मित्र आलेले. तर या व्हिडिओमध्ये सुद्धा तो आपली साथ देणार आहे आणि त्याच्यासोबत आता त्याचे 3 मित्र आलेले आहेत. तर हा व्हिडिओ असणार आहे बदलापूर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुडेरान धबधब्यावरती. फार कमी जणांना माहिती असणारा हा अनएक्सप्लोर्ड स्पॉट आहे. तर आता आपण जाऊया कुडेरान धबधब्याला. मित्रांनो, निलेश आपला आलाय आणि त्याच्याबरोबर ते मागच्या वेळेचे त्याचे 2 मित्र होते ना, ते आता मागे थांबलेत. त्यांचं पण इंट्रोडक्शन करूया. आणि हा आपला नवीन मित्र आहे. मित्रा, तुझं नाव? संदीप. हे मागच्या वेळेचे 2 मित्र पण आले. तुझं नाव सुशांत ना? आणि मोहित. सुशांत आणि मोहित. आणि हा निलेश आणि संदीप. चला आता यांच्याबरोबर आपण जाऊया धबधब्याला. बदलापूर स्थानक पश्चिमेपासून अवघ्या 5 मिनिटांत बदलापूर गावाला जोडणाऱ्या उल्हास नदीवरील पुलाजवळ आलो. नदीवरील नवीन पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. नदी पार करून बदलापूर गावच्या वेशीवर आलोय. दोन मिनिटांमध्ये चिंतामणी चौकात पोहोचलो. तिकडून डावीकडे वळालो. अवघ्या काही मिनिटांमध्ये कॉन्क्रीटचं जंगल पार करून खऱ्या जंगलात आलो. सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे रस्ता ओला झालाय. सध्या पाऊस नसला तरी काळ्या ढगांनी अवघा आकाशच व्यापून टाकलंय. नुकताच पावसाळा सुरू झाल्याने बदलापूर नजीकच्या छोट्या छोट्या गावांत सगळीकडे भात लावणी सुरू झाली. दूरवरच्या डोंगरावर मुळगावचं प्रसिद्ध खंडोबा मंदिर दिसलं. उजवीकडून आत गेल्यावर 2 मिनिटांनी मंदिराच्या पायथ्याशी पोहोचतो. रस्ता अरुंद असला तरी सुस्थितीत आहे, त्यामुळे त्यातून वाट काढणं आणखी सोपं जातंय. दोनही बाजूच्या गर्द झाडीमधून वाट काढण्यात खूपच मस्त वाटतंय. हिरव्या झुडुपांशी गुजगोष्टी करत आम्ही प्रवास करतोय. वाटेत जाताना छोटी छोटी गावं लागतायत. बदलापूरपासून मुरबाडसाठी या टॅक्सी जातात. त्या आपल्याला बोराडपाडा या गावी सोडतात. स्वतःची गाडी नसल्यास तो पर्याय सुद्धा उत्तम. आता आपण बदलापूरवरून या रोडने आलेलो आहोत आणि एक 5 मिनिटावरती आपल्याला बोराडपाडा म्हणून एक गाव लागेल. थोड्या एक विश्रांतीसाठी आम्ही थांबलो आहोत. तिकडे सगळं फोटो सेशन वगैरे सुरू आहे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता आता हे काका गाई गुरांना चरायला आलेले आहेत. 1-2 मिनटं आम्ही थांबलो आहोत. कुठलं गाव तुमचं? कुठलं? वारेची वाडी. किती लांब आहे इकडून? अच्छा, तिकडेच आहे का? गुरांवरतीच मग तुमचा उदरनिर्वाह चालतो? दूध वगैरे मिळत असेल ना? अजून दूध नाही चालू झालं. मग अजून 3 महिने लागतील दूध द्यायला. हा का? मग हे कुठे जातं मग बदलापूरला? दूध मग आता बघू, बोराडपाड्याला डेअरी आहे ना. अच्छा, चला काका. थोडं थांबून मग पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो. बदलापूरपासून साधारण पाऊण तासाने बोराडपाडा नाक्याला पोहोचलो.
नाक्यापासून मिनिटभराच्या आत उजवीकडे वळालो. तर आता आम्ही गावाजवळ पोचलोय मित्रांनो. जस्ट पावसाला सुरुवात झाली आहे आणि समोरच एक गाव दिसतंय. तर ते एक दादा बोलत होते की गावाच्या जवळ आपल्याला गाडी पार्क करावी लागेल आणि तिकडून एक चालत एक 5 ते 10 मिनिटावरती आपल्याला धबधब्यापर्यंत आपण जाऊ शकतो. हे काय समोरच आपल्याला गाव दिसतंय. ते कुडेरान नावाचंच हे गाव आहे वाटतं. ठीक आहे, कुडेरान गाव आलं. मित्रा, धबधब्याला कसं जायचं? कुडेरान धबधबा येशील का आमच्या बरोबर? हा, शाळा जायचंय. शाळा चालू आहे. इथून जावं लागेल का? मित्रांनो, बदलापूरपासून या रस्त्याने आम्ही कुडेरान गावात आलेलो आहोत. तुम्ही मागे हे छोटंसं गाव पाहू शकता आणि या गावापासून हा जो उजवीकडे जो रस्ता जातो तो कुडेरान धबधब्याला चालला आहे. आम्ही आता सगळी तयारी वगैरे केली आहे, पॅकिंग वगैरे केली आहे. सगळे पावसाचे जॅकेट वगैरे सगळे काढून ठेवलेत आणि धबधब्यापर्यंत आता आम्ही या रस्त्याने चाललो. सो आता आम्ही फायनली हा रस्ता तुडवत आम्ही चाललेलो आहोत. निलेश जोशी आणि त्याचे सर्व गँग मंडळी पायवाटेने, कच्च्या पायवाटेने निघाले आहेत. बदलापूरचं हेच खास वैशिष्ट्य आहे की भले आता वस्ती थोडी वाढलेली असली पण थोडं बाहेर आलो आपण बदलापूरच्या तरी असे गावपणाचा गंध देणारे असे घरं, कौलारू घरं, परत ही हिरवी हिरवी झाडी आणि धबधबे, यामुळेच बदलापूरला राहायला एक वेगळीच मजा वाटते. आणि बाहेरचे पर्यटकसुद्धा यासाठीच बदलापूरमध्ये आकर्षित होतात. काय बोलतो निलेश, बरोबर ना? हो हो. तू एवढा डोंबिवलीवरून आता बदलापूरला आलेला आहेस आमच्या, आणि तुझे मित्र भांडूपवरून आलेत. हे कशासाठी? याच्यासाठीच ना? त्यासाठीच. पावसाळ्यात अशा मित्रांचे आम्हाला लक्षात येतात की बदलापूरला राहणारे वगैरे. बरोबर वर्षभराने याला बदलापूरच्या मित्राची आठवण आली आहे. मागच्या वर्षी धनगर धबधब्याला आलेला आणि आता या कुडेरान धबधब्याला. पुढे हा छोटासा ओहोळ लागला, तो पार करून पुढे आलो. खरं तर धबधब्याला जायचं असेल तर कुडेरान गावच्या अलीकडे शिंदीपाडा आहे. तिकडून सोपा आणि जवळचा रस्ता आहे, पण आम्ही वेगळ्याच रस्त्याने निघालोय. निसर्गात सर्वत्र हिरव्या रंगाच्या छटा पसरल्यात. कुडेरान गावापासूनची पायवाट तुडवत धबधब्याच्या वरच्या बाजूला आलो.
गावकऱ्यांच्या मदतीने धबधब्याकडे जायचे योग्य वाटेला लागलो. दादा कुठून आहे आपल्याला रस्ता? हा का? तर मित्रांनो, ही पायवाट तोडून आल्यानंतर तुम्हाला ही झोपडी दिसेल. इकडे काकांकडे खाय प्यायच्या वस्तू पण मिळतात, चहा, मंचुरियन, वडापाव वगैरे. तर इकडून आपण ही जी पायवाट आहे, आपले मित्र चाललेत त्या पायवाटने आपण खाली धबधब्यापर्यंत जाऊया आता. तिकडून आल्यानंतर ही लोक चाललेत बघा, आपले मित्र पण पुढे आहेत आणि काही लोक पण, पर्यटक पण आलेले आहेत. तर आपण आता पुढे जाऊया. समोरच आपल्याला धबधबा दिसतोय, पुढेरान धबधबा. खूप असा अपरिचित असा धबधबा आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यामुळे गर्दी पण नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे विदारक दृश्य पाहायला मिळतं मित्रांनो. आत्ताच मी 1-2 मिनटापूर्वी म्हणालेलो, तर हे बघा, हे विदारक दृश्य कशी लोकांनी घाण करून ठेवलेली आहे. ॲटलिस्ट आपण आपल्याबरोबर येतो तर आपला कचरा तरी घेऊन जा. हा कचरा नेमका कोणी उचलणार? आता निसर्गाची आपण अशी हानी करतो ना, ते खूप चुकीचं आहे. मग जर तुम्हाला अशा पार्ट्याच करायच्या असतील, तर तुम्हाला असे कचरेच करायचे असेल, तर तुम्ही अशा एखाद्या ठिकाणी जावा जिकडे निसर्गाला हानी पोचणार नाही. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जावा किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जावा, तिकडे खा प्या आणि मजा करा. इकडून तुम्ही खाता पिता आणि असं घाण करता, मग निसर्गाची पूर्णपणे वाट लागून जाते. कातळावर सांभाळून पावलं टाकत धबधब्याजवळ जाऊ लागलो. तर मित्रांनो, आपण पुढेरान धबधब्यापाशी पोहोचलेलो आहोत. अजंपुराचा हा असा धबधबा आहे हा, आणि बदलापुरातला हा अनएक्सप्लोर्ड स्पॉट आहे जिकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता, पण धबधब्याचा फोर्स तुम्ही पाहू शकता, किती मस्त वाटते. आणि आता आपण या धबधब्याचा आनंद घेऊया. काहीशा उंचीवरून 2 भागांमध्ये विभागून धबधबा अतिवेगाने खाली कोसळतोय. त्याच्या कोसळण्याचा आवाज काहीसा सुखावणारा, तर काहीसा मनात धडकी भरवून टाकतोय. धबधब्याचं पाणी प्रवाहित होऊन मोठ्या पात्रामधून पुढे जातंय. येताना गावकऱ्यांकडून माहिती मिळाली, सततचा अतिमुसळधार पाऊस पडत असेल तरच याच्या पाणी पात्रात वाढ होते. अचानक याचं पाणी वाढत नाही, म्हणूनच ही जागा बऱ्यापैकी सुरक्षित आहे. पात्राचं पाणी मात्र खूपच वेगवान आहे. खोलीचा अंदाज नाहीये, अधेमध्ये भोवरे देखील तयार झालेत, म्हणून पात्रात उतरण्याचं धाडस मात्र करू नका. धबधब्याच्या पाण्याचे तुषार लांबपर्यंत उडतायत. धबधब्याला कवेच सामावल्याचं जाणवलं. बदलापूर स्थानक पश्चिमेपासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर 4 गावमध्ये हा धबधबा आहे. वरून बघताना तर हिरव्या गर्द झाडांमध्ये धबधबा, आहा, काय सुंदर दृश्य आहे ना. धबधब्याच्या कडेच्या कातळामधून थोडं जवळून पण सुरक्षित अंतरावरून धबधबा पाहायला निघालो. कडेला थांबून धबधब्याचा आनंद घेणं सुरक्षित आहे.
सुदैवाने आम्हाला काहीच गर्दी मिळाली नाही, त्यामुळे शांतपणे धबधब्याचा आनंद घेऊ शकलो. धबधब्यासमोरील खडकावर येऊन निवांत बसलो. तितक्यात पावसाची एक हलकी सर आली. पाच ते 10 मिनिटं बरसल्यावर पावसाने उसंत घेतली व वातावरण पुन्हा स्वच्छ झालं. फायनली मित्रांनो आपला धबधबा बघून झालाय. आता इकडे आपले सगळे मित्र मक्याचं कणीस खात आहेत. कसं वाटलं तुम्हाला बदलापूर आणि या बदलापूरला धबधबा? खूप छान, मजा आली? एक नंबर, मस्त होता. तुझा अनुभव? खूप खूप छान, एकदम रम्य वातावरण. निसर्गरम्य वातावरणात आता हे मका खातायत, मक्याचं कणीस खातायत. तर मित्रांनो, या भागात आपण निलेश आणि त्याच्या 3 मित्रांसोबत बदलापुरातला कुडेरान धबधबा एक्सप्लोर केला. आणि हा जो तुम्ही रोड पाहताय त्याची बाईक राईड आपण एन्जॉय केली आणि मस्त धबधब्याचा आनंद घेतला आणि या बाईक राईडचा सुद्धा आनंद घेतला. आणि आजूबाजूला तुम्ही मस्त पाहू शकता किती मस्त जंगल आहे, हिरवीगार रानं सगळीकडे उगवली आहेत. तर या पावसाळ्यातला हा आपला पहिला व्हिडिओ आपण इकडेच थांबवत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन आणि गमतीदार व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.